नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तुम्हाला वाटत आहे की हा संदेश खोटा आहे, हा कोणीतरी आपली फसवणूक करत आहे. परंतु विश्वास ठेव बाळा, मी तुझी आई आहे. आता तुझ्या मनात जी इच्छा चालू आहे ती मी पूर्ण करण्यासाठी तुझ्यासमोर या मार्गातून आलो आहे. प्रिय बाळा, पुढील 24 तासात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभाचा अनुभव येईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून जाईल. पण या आशीर्वादाचा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हा संदेश पुढे जाऊन ऐकाल आणि विश्वास ठेवाल. मला माहिती आहे तुला काही व्यक्तींनी खूप दुखावलं आहे आणि आता डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. पण आता चिंता सोडा. आता तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण होणार आहे. हा गुरुवार तुमच्यासाठी खूप चमत्कार ठरणार आहे. तुझी माझ्यावर श्रद्धा नसेल तर दुर्लक्ष करू नकोस. अनुभव घे. जेव्हा आपल्याकडे देवाशिवाय काहीही उरलेले नाही असे वाटते, तेव्हा आश्चर्यकारक चमत्कार घडतात आणि स्वामी तुम्हाला साथ देतात. तुमच्या दुःखात देव तुमच्या पाठीशी आहे. तुझे अश्रू त्यांनी पुसले आहेत. तुम्ही तुटलेले असताना तो तुम्हाला पुनर्संचयित करीत असतो. कोणतेही वाईट तुमच्याजवळ जाणार नाही, कारण स्वतः देव तुम्हाला आश्रय देत असतो. तुमची स्वामी आईवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या आयुष्यात पुढील 3 मिनिटात चमत्कार घडून येणार आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. कधीही न संपणारे तुमचे भविष्य, आनंद, खरे प्रेम, संपत्ती आणि चांगले आरोग्य आहे. या फायद्याचा परिणाम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलांबाळासाठी आशीर्वाद रूपामध्ये स्वामी तुम्हाला बहाल करत आहेत. नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुन, तुम्ही स्वतःला देवाला अर्पण करा. हा सर्वोत्तम आहे. ज्याला त्याचा आधार नाही तो भय, चिंता आणि दुःखापासून कायमचा मुक्त होतो. गीताच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडून नियत कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जर तुमचा देवावर भक्कम विश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या हक्काचे आणि तुमच्या कर्तव्याचे सर्व काही मिळून जाईल. फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवून तुमचे सत्कर्म करत राहा. कधीही फळाची अपेक्षा करू नका. तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर ओम श्री स्वामी समर्थाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली संदेश लाईक करा. स्वामींची नामावली सुरू होत आहे, जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. स्वामींच्या नामावलीत तुम्ही रोज थोडासा वेळ द्या. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा आणि तुम्हाला 101% तुमच्या सर्व मनातील इच्छा स्वामी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. बाळा, जीवनामध्ये प्रत्येकाच्या सुख दुःख हे सर्वांनाच येते. फक्त त्याचा जीवनात वाईट परिणाम घडवून घेऊ नका. जीवन म्हणले की तिथे सुख दुःख हे जीवनाचे 2 बाजू आहेत. त्या तुम्हाला स्वीकार करूनच देवाच्या जवळ जाण्यासाठी मार्ग शोधावे लागतात. जर तुम्ही त्यापासून पळण्याचा प्रयत्न केलात तर कर्म हे कधीच तुम्हाला मोकळे सोडत नाही. तुम्ही त्यापासून कितीही लपण्याचा प्रयत्न केलात तरी ते तुम्हाला नक्कीच शोधून काढते आणि त्यांचे कर्माचे भोग तुम्हाला भोगावेच लागतात. बाळा, देवालाही त्यांच्या नियतीच्या पुढे काहीच करता आले नाही. आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत. श्रीरामांना वनवास चुकला नाही. श्रीकृष्णाचं प्रेम राधेवर असूनही त्यांचं लग्न तिच्याशी झालं नाही. मग आपण अशी अपेक्षा का धरावी की सर्व काही आपल्या मनासारखेच होईल? तुझ्या घरात सदैव सुख, संपत्ती आणि पैसा राहावा ही तुमची अपेक्षा आहे. परंतु प्रत्येकच इच्छा पूर्ण होईल असे नेहमी घडत नाही. देव तुमच्यासाठी सर्व काही योग्यच करत आहे, परंतु तुम्हाला वाटते की
की तुम्ही जी इच्छा देवाकडे पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली आहे ती पूर्ण नाही झाली तर देव हा खरा नाही, परंतु विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी त्याच गोष्टी देतो ज्या तुमच्या कल्याणाच्या आणि तुमच्या महत्त्वाच्या असतील. स्वामींवरती असणारा हा तुमचा विश्वास इतका दृढ करा की स्वामी तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत आणि तुम्हाला इतर कोणासमोरच हात पसरण्याची वेळ येणार नाही. विश्वास ठेवा, स्वामींनी एकदा का तुम्हाला आश्रय दिला तर तुम्ही त्यांचे बाळ झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी सांगत असेल की देव हा सत्य नाही, देवावरती विश्वास ठेवून आपला वेळ वाया जाईल, परंतु तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून पहा, ते तुमच्या मनातील सर्व गोष्टी जाणतात. तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेले आहेत. तुमच्यावर त्यांचं खूप प्रेम आणि लक्ष आहे. तुमच्या जीवनात ते सध्या खूप तुम्ही न विचार केलेल्या अनपेक्षित आणि सुखाच्या गोष्टी घडवत आहे. तुमचे दिशाभूल करणाऱ्या गोष्टीपासून ते तुमचे रक्षण करत आहेत. हा तुमचा स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वामी आई तुम्ही माझे सदैव रक्षण करा अशी कमेंट करा. जरी तुमची स्वामीवर श्रद्धा नसेल तर तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल, परंतु लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा त्रास होईल आणि तुमच्यावरती वाईट वेळ येईल त्यावेळी तुम्हाला तारण्यासाठी स्वामीशिवाय पर्याय नाही आणि स्वामी नामाशिवाय तुम्हाला कुठलाही आधार भेटणार नाही. जेव्हा आपल्याकडे संकटाचा मारा खूप जोरात पडत असतो तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा कमी करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही स्वामी आईकडेच प्रार्थना कराल. मग लक्षात घ्या, जेव्हा त्रास होईल तेव्हा आपण स्वामींना जवळ बोलवण्यापेक्षा जेव्हा तुम्ही सुखात आणि देवाने तुम्हाला सर्व काही दिले आहे तेव्हा देवाचे आभार माना आणि देवापर्यंत पोहोचण्यासाठी प्रार्थना करा. स्वामी नाम हे तुमच्या जीवनात असे अमृत ओतेल की जे पिऊन तुमचे जीवन हे तृप्त होईल. तुमच्या जीवनात असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी तरून जातील आणि जीवनामध्ये तुमच्या नवीन संधीने नवीन मार्गस्थ जीवन जगू शकाल. जीवनात स्वामी नामावर इतका विश्वास ठेवा की तुमच्या जीवनात जी गोष्ट वाईटही घडली असेल त्यामागे स्वामी काहीतरी चांगले तुम्हाला नक्कीच देणार आहेत. हा तुम्ही दृढ विश्वास ठेवून सर्व काही देवावरती सोपवा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चमत्कारिक आहे, कारण हा संदेश तुम्ही योगायोगाने ऐकत नाहीत तर स्वामींची इच्छा आहे, म्हणूनच यामार्फत स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.